नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेझरीच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे पक्षाघात, ज्याला अर्धांगवायू किंवा लकवा आणि पॅरालिसिस असे म्हटले जाते. याची प्रमुख लक्षणं म्हटलं तर शरीराच्या काही भागामध्ये किंवा सर्व भागामध्ये हालचाल कमी होते किंवा बंद होते. शरीराचे स्नायू कमकुवत होतात, त्यामुळे स्नायूंच्या हालचाली मर्यादित होतात. शरीराच्या एका बाजूला किंवा काही अवयवांमध्ये सुन्नपणा किंवा कमजोरी जाणवते. अकस्मातपणे स्नायूंचे थरथरणे किंवा शरीराची हालचाल बंद होते. शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागामध्ये संवेदना कमी होते. बोलणे अस्पष्ट होते किंवा बोलण्यामध्ये कठीणता निर्माण होते. दृष्टी कमजोर होते. हातापायामध्ये सुन्नपणा किंवा कडकपणा जाणवते. हात, पाय, एकंदर संपूर्ण शरीराच्या हालचाली करण्यास त्रास होतात. थोडक्यात म्हणजे काय? अचानकपणे स्नायूंवरचे नियंत्रण जाते आणि शरीराच्या काही भागांची हालचाल बंद होते किंवा हळूहळू कमी होते. अशा या पक्षाघाताची प्रमुख कारणे पाहिली तर मेंदूला अचानक मार लागणे किंवा रक्तपुरवठा थांबणे, ज्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या फुटतात आणि ब्लॉकेज निर्माण होतात. उदाहरणार्थ ब्रेन हॅमरेज आणि स्ट्रोक. मेंदू किंवा पाठीच्या कण्याला इजा होणे, ज्यामुळे स्नायूंच्या हालचाली मंद होतात. ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिसीज यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. न्यूरोटॉक्सिन म्हणजेच ब्रेन ट्यूमर किंवा पाठीच्या कण्याला दुखापत होणे. या सगळ्या कारणामुळे शरीराच्या एका बाजूला किंवा काही भागांवरील हालचालींचे नियंत्रण कमी होते किंवा बंद होते. परिणामी पक्षाघात निर्माण होतो. पक्षाघातासाठी प्राथमिक आयुर्वेदिक उपचार पाहिले तर अश्वगंधा, ब्राह्मी, बला, शतावरी, गुडूची, कंजबीज, दशमूळ काढा, मांसादी काढा, ब्राह्मी घृत यासारखी औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. पंचकर्मामध्ये पाहिलं तर स्नेहन म्हणजे तीळ किंवा महानारायण तेलाने मालिश करणे. स्वेदन म्हणजे निर्गुंडी पत्र किंवा शिगृपत्र त्यांनी ते शरीराला वाफ देणं. बस्ती यामध्ये शरीरातील वात कमी करण्यासाठी गुदद्वाराद्वारे औषधी तेल किंवा काढा देण्यात येतो. विरेचन पोटातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी वेळच्या वेळेला औषधं देऊन पोट साफ करणे. नस्य म्हणजे नाकावाटे औषधाचे थेंब टाकणे. शिरोधारा मांसादिक वाताने शिरोधारा घेणे, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. जीवनशैलीने आहार विहार यामध्ये प्रामुख्याने तणावमुक्त राहणे, पुरेशी झोप घेणे, नियमित व्यायाम करणे, नियमित ताजे आणि हलके पचनशक्ती वाढवणारे अन्नपदार्थ घेणे. तूप, दूध, मूग, मसूर यासारखे पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करणे, ज्यामुळे वातावरती नियंत्रण येते. पक्षाघात म्हणजे पॅरालिसिसचा धोका कमी करण्यासाठी डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर, हृदयरोग यांची नियमित तपासणी करावी. तसेच तंबाखू आणि दारू यांचे व्यसन टाळावे. याशिवाय आपणास कोणत्याही शंका किंवा प्रश्न असतील तर या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.